पंढरीच्या देवराया दंडवट तुझे पाया सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे करावा अभेद प्रस्तुत प्राप्त संगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडला अभंग म्हणून वैष्णव संत श्रेष्ठ पंढरपूर निवासी असणारे नामदेव महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून अभंगाद्वारे संतांच्या संगतीत किती सुख आहे ते महाराजांनी सविस्तर सांगितलेलं आहे. अभंग विस्तार करण्यापूर्वी अल्पसा पर्याय म्हणजे सर्वांना आपल्याला माहित आहे ज्ञात आहे तेव्हा वक्त्याचा आद्य कर्तव्य आहे. श्री संत वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज आणि ऐश्वर्य संत भगवान बाबा गडकर महाराज यांच्या 56व्या पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेला हा 60वी आहे का इथला 15 इथला सप्त्याचा आपला 15वा आहे. या निमित्त चालत असलेला हा नामचिंतन सोहळा. या नामचिंतन सोहळ्यातील आजची माझी सेवा माझ्याकडे शिव दिलेले आहे. तुमच्या संतांचा दर्शनाचा योग माझ्याकडे आलेला आहे. या ठिकाणी भाऊ बाबांचं भगवान बाबांचं सुंदर असं कारण तुमच्या खरंच गावकऱ्याचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. आभार आहे तुमचे. मंदिरात गेल्यावर काय समाधान सुख वाटलं सर्व तुमच्या गावकऱ्यासाठी तुम्हीच एकदा टाळ्या वाजवाकडे समाधान मंदिरात वाटलं. तुम्ही माझ्याकडे दिलेली सेवा समस्त ग्रामस्थान शेलगावच्या वतीनं माझ्याकडे दिलेली सेवा आहे. सेवेमध्ये आमचे श्री हरिभक्तीपरायण वसंतरावजी केतन साहेब यांनी फोन केला महाराज सेवा द्या. भाऊंची भगवान भाऊची पुण्यतिथी आहे भगवान बाबांची सेवा द्या म्हणल्यावर म्हणलं दिली म्हणून सांगितलं. आणि पुन्हा योगायोग भगवान बाबांची दिंडी पंढरपूर निवासी आपल्याच मठावर आलती. या दोन्हीचा मेळ साधून ही तारीख आहे. विठ्ठल विठ्ठल त्या अनुषंगाने उपस्थित महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य महाराज मंडळी त्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण परमादरणीय ज्यांनी गायनामध्ये उच्च टोक केलं. महाराष्ट्रभर आळंदी आसन महाराष्ट्राचं पंढरपूर आसन या मोठमोठ्या फळावर पुन्हा कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण परमादरणीय भरत महाराज मोरकुटे आमचे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच्यामध्ये काही गावातील भजनी मंडळ आहेत. आपल्याच गावचे खाडे महाराजांची उपस्थिती आहे. आमचे आदरणीय भाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे. वसंतरावजी आहेत आणि आमच्या अग्निसंत माधवबा जे पंढरपूर समिती आहे चॅरिटेबल ट्रस्ट या समितीचे अध्यक्ष सुधाकर भाऊजी दहीपळे यांचं सुद्धा या ठिकाणी आज अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. ग्रामस्थान माता माऊली छोटे छोटे बालक स्वयंपाक वाले सर्वजण कोणी बोलू नका आता हे बोलो सर्वांची उपस्थिती आहे. एकदा आणि ह्या बाजूवर थोडं पाय सोडलेले जरा वरी जर घेतले खाली येऊन बसल्यावर तर अति चांगला आहे. पाय वरी घ्या पाय थोडं वरी घ्या नाही तिथं बसा. विठ्ठल विठ्ठल त्या अनुषंगाने चालत असलेला हा नामचिंतन सोहळा महाराजांनी सांगितले आज बाबांची पुण्यस्मरण आहे. बाबांच्या अनुषंगाने हा सप्ताह चालू आहे. कारण भगवान बाबांचं खरंच तुम्ही थोडस लांब आहेत आम्ही जवळ आहेत. भगवान बाबा गडकर वामन भाऊ भाऊ बाबा आणि
खालच्या पट्ट्यामध्ये अग्निसंत माधव बाबा, ज्यांचा आज त्या गायीत भगवान बाबांच्या आज जर चमत्कार जर बघितला त्या गायीत तुळशी आहेत. ज्या भगवान बाबावर गडावर ज्या वेळेस बाबा होते त्या गडावर बाबांना राहू द्यायचं नाही म्हणून काही मंडळींनी आड रचला. इथं राहू द्यायचं नाही बाबांना, इथं राहू द्यायचं नाही बाबांना असं काही लोकांनी सांगितलं. काही मंडळी म्हणाले बाबा गड सोडू नका, बाबा गड सोडू नका. त्यावेळेस बाबांनी सांगितलं, बाबांनी काही गड सोडलं नाही, सोडणार नाही म्हणून बाबांनी सांगितलं. एक रात्र अशी झाली, त्या रात्र ज्या ठिकाणी बाबांचं निवाऱ्याचं स्थान होतं त्या रात्री बाबांच्या ज्या ठिकाणी निवारा करत होते त्या ठिकाणी एका स्त्रियेची चोळी आणून फेकली. बाबांना बदनाम करायचं ठरवलं लोकांनी. त्यावेळेस बाबांनी सांगितलं मी हा गड सोडणार आहे. बाबांनी त्याग केला. त्याच वेळेस बाबांनी गडावरचे काही सुद्धा हातात घेतलं नाही. बाबांनी अंगावरच्या कपड्यावर गडावून खाली पायथ्याला आल्या बरोबर जे गडावरचा जो वड होता ना, वड गडावून बाबा पायथ्याला आल्यावर तिथला वड जे मोठा पिंपळ वड होता काळ दिवसामधून पडला. त्या गडाचं अस्तित्वच कमी झालं. एवढं भगवान बाबांचं चरित्र मान आहे. भगवान बाबांनी विचार नाही केला, आता इथं थांबायचं नाही म्हणले बाबांनी, हिमालयामध्ये निघून जाणार. बाबा निघाले हिमालयात. बाबा हिमालयाकडे वाटचाल करू लागले. नगरला आले. नगरला येऊन बाबांनी हिमालयाकडची वाटचाल करत असताना बाजीराव पाटलांना कळालं बाबा गेले. बाजीराव पाटलांच्या आईला कळालं बाबा गेलेले, बाबा आता पुन्हा वापस येणार नाहीत. तर बाजीराव पाटलांच्या आईने सांगितलं जोपर्यंत बाबा येणार नाहीत तोपर्यंत मी अन्न पाणी वर्ज करणार आहे. विठ्ठल बाजीराव पाटलांनी बाबाईचा पत्ता काढत 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 बाबांना मनमाड ठिकाणी जाऊन विनंती केली, बाबा तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. माझ्या आईनं बाबा आल्याशिवाय अन्न आणि पाणी घेणारच नाही असं सांगितलंय. आईसाठी तर एकदा वापस चला. बाबांनी सांगितलं आईसाठी. बाबांनी वापस गेल्यावर त्या आईनं बघितलं, त्या मातेनं बघितल्यावर दर्शन घेतलं बाबांचं. त्या पुन्हा मातेनं सांगितलं बाबा तुम्ही आता आम्हाला सोडून जायचं नाही. म्हणून बाबा हिमालयाकडे जाणार होते. तुमच्या आमच्या उद्धार साधण्यासाठी या ठिकाणी बाबा थांबले. कारण संतांचं अलौकिक चरित्र असत. उतराया जना महादोषी बाबांनी तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी
आपल्या जडमूड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत इथं त्यांच्या सोयीचेनं संत इथं आले. कारण संतांना कोण बोलवलं नाही, या मुलांना काहीच नाही. संत वैकुंठातून इथं येण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, चालू संताचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष शिनला तो शेवू. कारण संत इथं येण्यासाठी अहो मने तुकानी नामाचा शिक्का पाठविला यहलोका, आलो मने मी तुका नामाचा धारक. संत इथं येण्यासाठी येते उपकारासाठी, आले घर जा वैकुंठी. कारण ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले तीन जना तुमचा ना आमचा उद्धार करण्यासाठी. भगवान भगवान माधव वाले विठ्ठल. माणसांचा उद्धारच व्हायचा असेल, माऊली तुकोबा नामदेव महाराज हे संत कलकल्या काळात आहेत. मोतीराम महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ, नागरी संत माधव बाबा, मोतीराम महाराज, भगवान बाबा, माधव बाबा हे तीन संत समकालीन संत आहेत. या तिन्ही संतांनी
ठरवूनच गेलेले असते, एकाच वर्षामध्ये ठरवून गेले. बघा, श्रावण वद्य पंचमीला मोतीराम महाराज गेले, कार्तिकी प्रतिपदेला अग्निसंत माधव कोणी देव ठेवला पंढरपुरामध्ये, आणि ह्या महिन्यामध्ये भगवान बाबांनी देव ठेवला. कारण ह्या संतांनी एकत्र बसून कधी जायचं ते ठरवलं होतं. कारण मोतीराम महाराज, माधवभवन, भगवान बाबांनी एकाच वर्षामध्ये तिन्ही संतांचा स्वर्ग मोत सोडता. कारण हे संत तुमच्या आमच्यासाठी उद्धार साधण्याचं साधन आहे. या संतांचं जर चरित्र ऐकलं, आपल्या जीवनाचा माणसानं समाधानानं एकदम चरित्र ऐकायचे संतांचं, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला माझी भाषा समजले ना? भाषा समजले का? माझ्याकडे बघायला नाही, तसं नाही. एकदा दोनदा लाईट गेली, लाईट गेल्यावर म्हणलं बघायला आपले पाय लागल्याबरोबर तर लाईटच गेली. असं काही नाही. एका गावामध्ये आम्ही नांदेडच्या खाली गेलतो, आंध्रामध्ये कीर्तनला. त्या गावात जाजेपर्यंत लाईट होती. गावात गेल्या घरी पाऊल टाकला गेल्यावर म्हणलं आमची लाईट गेली, म्हणजे लाईट गेली फ्यूज गेला. तिकडून पोरग पळतच आलं, म्हणला फ्यूज नाही गेलं, महाराज डिपूज गेला. म्हणला तुमची पाय लागली. असं काही नाही. भाषा कळलं ना? कारण आमच्याकडे थोडी भाषा वेगळी, इकडली भाषा काही क्षेत्रामध्ये भाषा. तिकडं नांदेडकडे गेलं, पुरुष जरी असले तर मग महाराज कधी आल्या म्हणते तुम्ही. बाया गड्यासारखी गडी येत, बायासारखी बोलते. इकडली आमची पुढे चेंज झाली, आम्ही मराठवाडा इकडं आलेलो आहे. भाषा समजले भाषा. कारण संत साधण्याचं एकमेव चरित्र आहे, संतांचं चरित्र आहे तुमच्या आमच्या उद्धारासाठी, संतांच्या संगतीमध्ये आल्यावर. कारण भगवान बाबांची, अग्निसंत माधवबाबांच्या यांच्या संगतीमध्ये राहिलं किती सुख आहे. यांच्या संगतीमध्ये यांची सेवा केल्यावरच कळतंय. विठ्ठल संगतीमध्ये बहुतांची सुख आहे. सुख साधण्याचं एकमेव ठिकाण आहे. तत्काळची दशा तात्काळची दशा पालटली. कारण संतांच्या सहवासामध्ये आल्यावर एक राजा होता. त्या राजाच्या घरी सांगितलं होतं 7 मुली जर, त्या राजाला 7 मुली. आठवणला त्या राजाला सांगितलं तुला जर मुलगा जर नाही झाला जागेवर कापून काढ.
आठव्यांदा सुद्धा त्या राजाला मुलगीच झाली. राजाला सांगितलं मुलगा झाला, मुलगा मला खाली वाटली. तो मुलगा मोठा झाला, लग्नासाठी आला, लग्नाला आला. 21 वर्ष झाली. तोपर्यंत राजाला सांगितलं 21 वर्षेपर्यंत मुलाचं तोंड बघायचं. राजानं तोंड बघितलंय, लग्न ठरवलं. त्या मुलीनं सांगितलं, आईनं सांगितलं मी सुद्धा मुलगी आहे, पुढची सुद्धा मुलगी आहे. मुलीचा विवाह झाला तर आईला नक्की जीव मारणार आहे. त्या मुलीनं विचार केला आपण आता इतर राहणे गरजेचं नाही. त्या मुलीनं रस्ता बदलला, टर्न पॉइंट घेऊन वनामध्ये निघून जाऊ लागली. त्या मुलीनं जाताच गळफास घ्यायचा म्हणून विचार केला. त्याच वाटेनं निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानोबा ताई 4 भावंड चालू लागली. त्या मुलीच्या डोक्यामध्ये विचार आला त्या माऊलीच्या, आपण तर जाणार आहे, तर संत इथून चालेल, या संतांचं एक वेळ दर्शन घेऊ, पुन्हा फाशी घेऊ. खाली उतरली ती मुलगी. माऊलींचं दर्शन घेतल्याबरोबर माऊलीनं ओट मुला म्हणल्याबरोबर नाही म्हणली, माऊली तुमचं चुकलंय, मुलगा नाही म्हणली, मी मुलगी आहे. नाही म्हणले, बघ म्हणले का विठ्ठल विठ्ठल. संतांचं दर्शन घेतल्यावर स्त्रीचा तो केला वृषोबा. तात्काळची दशा कालटी. कारण संतांच्या संगतीमध्ये एवढं सुख आहे. तिनं अर्ध्या क्षणाची संगती झाली त्या मुलीला, तर तिची मुलगी होती. स्त्रीचा तो केला वृषोबा. कारण एवढं संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. एकमेव सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया
किती लहान आहे, जसं लागेल तसं वागवायचं. नाव काय? दत्ता महाराज माळी. गुरुला बी धन्यवाद आणि तुझ्या आई वडिलाला बी धन्यवाद. धन्य माता तुझ्या साह्याची. दिसायला गुरु लहान झाले, लहान मूर्ती कीर्तिमान आहे. खरं अशा लेकराचं खरंच कौतुक करा. होय ठरा, होय ठरा. किती सुख आहे महाराजांनी सांगितलं आहे. सुखया संत समागमी नित्य दुनावे तुझिया नामी. गहन होते सकळ प्रेमे सर्व कार्य प्रेमी डुलत असो. म्हणून काही नाही चिंता तोची आमचा माता पिता. कारण संतांच्या संगतीमध्ये इतरांच्या संगतीमध्ये पतन आहे, संतांच्या संगतीमध्ये उदार होत असतो. संताची संगती अर्धा क्षण घडता संताची संगती. तेने होय शांती महत बापा. कारण अर्धा क्षणाची संगती किती महत्वाची आहे ऐकायची का? अर्ध्या क्षणाची संगती. कारण नारद महर्षी आणि देवाचं संभाषण चालू होत. हे भया विठाला विठाला चालू होती बैठक. त्यांनी सांगितलं संतांच्या संगती सुख किती आहे. एक काम कर म्हणले. नारदाला सांगितलं किती सुख आहे त्यांच्या संगतीमध्ये. तुला बघायचं किती अर्ध्या क्षणाची संगती किती महत्वाची असते. भगवंतानं सांगितलं हे नारदा तू जा म्हणले. एक मळा आहे त्या मळ्याच्या कुपटीवर त्या मधल्या रोड आहे ना आपल्या त्या ठिकाणी आणि ते चुकून गेलो त्या ठिकाणी एक मळा आहे दोडक्याचा गेल गेलाय म्हणले. त्या वेळेलावर एक सरडा बसलाय. सरदेला जाऊन विचार म्हणले अर्धा क्षणाची संगती तिथं गेले. नारद महर्षीने विचारलं सरडे दादा अर्धा क्षणाची संगती किती महत्वाची आहे.
सरद्यानं बघितलं, मान टाकून दिलं. नारद गुरुजी म्हणले, मी मना येऊन मान टाकून दिलं, एकच झालं. पुन्हा वापस गेले आणि विचारले, देवा तू सरला तर मरून गेला, आता एक काम कर म्हणले, त्या ठिकाणी ओढ आहे म्हणले, त्या ओढाच्या झाडावर एक पोपट बसलाय, त्या पोपटाला जाऊन विचार. अर्धा क्षणाच्या संगतीचं किती महत्व आहे, किती सुख आहे. नारदी पुन्हा आले त्या ओढाच्या झाडापाशी. पोपट दादा, संतांच्या संगतीच्या अर्धा क्षणाच्या संगतीचे किती महत्व आहे. त्यानं ऐकलं की ते पोपटाने मान टाकून. पुन्हा नारद मुरजी भगवंताकडे गेले, म्हणले पोपट बी गेला, आता एक काम कर म्हणले, राजाच्या घरी कालच मुलगा झालाय म्हणले, राजाच्या घरी काल मुलगा झालाय, तिथं जाय म्हणले. म्हणला कुपाटीवरचा सरडा मेला, दातना फिरात, पोपट मेला, वडावरचा दातना फिरात. राजाच्या घरी जाऊन मी त्या लेकराला जाऊन जर विचारू अर्ध्या क्षणाच्या संगतीचं किती सुख आहे. लेकरू जर मेलं, प्राणी मेले, दातना फिरत लागले, माणूस मेल्यावर सध्या बातम्या चालू आहेत, माणूस मेल्यावर काय काय मागे लागते, विठाला विठाला. आधी एक महिना अख्खा महाराष्ट्र त्या बातम्याची बातमी नाही. तसं नारद मुरजींनी सांगितलं, राजाच्या घरी मुलगा झालाय, तिथं जाऊन विचार. नारद महर्षी भेद भेद गेले, म्हणजे मुलगा कुठं आहे कालदंडला. कारण नारद महर्षी म्हणजे संत आहेत. नारदजी आले, नाराजी स्वागत केलं, मध्ये गेले, लेकराच्या पाळण्यापाशी भेद भेद चोपत चोपत गेले. म्हणजे बोलू का नको, बोलू का नको, हे जर मेलं मला काही वापस तुकडे करून राजा बाहेर काही देत नाही, म्हणजे तुकडे करतोय. भेद भेद जाऊन विचारलं त्यावेळेस अर्ध्या क्षणाच्या संगतीचं किती महत्व आहे. त्या लेकरला सांगतो, लेकरू सांगला ना अर्धा, तुला माहित नाही का, ज्यावेळेस तुझी माझी भेट झाली त्यावेळेस मी एका दोडकेच्या वेळावर सरडा म्हणून होता. ज्यावेळेस अर्ध्या क्षणाच्या संगतीचं किती महत्व आहे, ज्यावेळेस मी वडाच्या झाडावर पोपट म्हणून होतो, तुझी माझी भेट झाल्यावर बोलल्याबरोबर मी तिथंच गेलो. सरडा म्हणून होतो, माझा जीव संपला म्हणले, पोपट म्हणून होतो, तिथं संपलो. आणि तुझी संगत लाभल्यामुळं मी राजाच्या कुळात जन्माला आलो. कारण संतांच्या संगतीचं अर्धा क्षणाचं महत्व आहे. विठ्ठला समस्त ग्रामस्थ शेलगावकरांना दोन संतांची सेवा आहे. एक भाऊबाबांची भगवान बाबांची सेवा आहे. अर्धा क्षणाच्या संगतीचं सुख किती आहे, किती महत्व आहे. तुम्हाला जर दोन संतांची सेवा केल्यावर काच कमी पडत. कारण संतांच्या संगतीचं सुख किती आहे. कारण सुख संतांच्या संगतीमध्ये आहे. कारण संतांच्या संगतीमध्ये जर राहिलं, माणसाच्या जीवनामध्ये उद्धार होऊ शकतो. चांगल्याच्या संगतीमध्ये उद्धार होऊ शकतो. संत सेवा हीच देवा उत्तम. कारण संतांची सेवा देवाला सुद्धा मान्य.
आपण जर घरामध्ये देवाची पूजा करत आहे, दारात संत आले, देवाची पूजा बाजूला सारायची ना आलेल्या संतांचा आदर करायचा. देव सारावे परते संत पूजावे, आरती पूजा करी अर्चन घरा आले संतजन. देव सारावे परते संत पूजावे आरती विठ्ठल. कारण संतांच्या संगतीमध्ये एवढं सुख आहे. कारण चांगल्याची संगत केल्यानंतर माणसाच्या संगतीमध्ये चांगलं होऊ शकतं. वाईटाची संगत केली तर वाईट सुख शकतो. पथन उद्धार संगाचा महिमा ते जावे आदमा संत जेनी. कारण माणसाच्या जीवनात जर माणसाचं उद्धार व्हायचं असेल, भगवान बाबांच्या, माधव बाबांच्या, भाऊबाबांच्या संगतीमध्ये राहा. आणि पतन व्हायचं असेल, वाईटाची संगत करा. कारण संतांच्या संगतीमध्ये, कारण संत हे हिरा आहेत. कारण एकमेव हिरा जरी असला, त्या हिऱ्याला जर भंगवायचं असलं, ढेकणाच्या संगतीमध्ये एकदा जर हिरा गेला, चांगला माणूस वाईटाच्या जर संगतीमध्ये राहिला, त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसुंगिनाडूला साधू करीसा. कारण हिरा ठेविता ऐरणी, वाचे मागिता घनी, तोची मोल पाये खरा, करणीचा विठ्ठल. संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. सुख एक हेची ठाई बहुपाई धंदा. संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. किती सुख आहे. बाबा जर वारीला निघाले ना, बाबांनी जीवनामध्ये, भगवान बाबांनी, माधव बाबांनी काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. बाबांनी जर कीर्तन केले, भगवान बाबांनी कीर्तन केले, शिक्षण वाढवलं, शाळा टाकल्या. कारण बाबांचं एकमेव उद्गार होते, यक्करी का शिक्षण बाबांचं होतं. त्यांनी, भगवान बाबांनी, मग अग्निसंत माधवांनी एकमेव पहिली जीवनामध्ये जर काय केलं असेल, ती म्हणजे पंढरीची वारी. त्यांच्या जीवनामध्ये एकमेव साधना, संतांची साधना म्हणजे वारी आहे. आणि त्या वारीचं महत्व, त्या वारीनं जात असताना संतांच्या संगतीचं महत्व. बाबा दिवस पंढरपूरला जात होते, बाबा पुढे चालायचे, पाठीमागल्या गावच्या लोकांचं दर्शन जर जाई नाही झालं, बाबांच्या पायाखालची धूळ लोकांनी मस्त करावं. कारण संत चरण रग सहज, वासनेचे बीज सोडून जाय, मग राम नामे आपले आवडी. संतांच्या पायाखालची धूळ जरी आपल्या मस्तक, चरण मस्तकाला लागली, सुख घडोघडी वाढू लागली. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आपण राहायचे. विठ्ठला आळंदी या ठिकाणी संत संमेलन भरलं होतं. त्या संत संमेलनाचे अध्यक्ष तेवढुकीचे गोरोबा काका होते. गोरोबा काका असताना परीक्षा चालू होते. त्या परीक्षेमध्ये सर्व संत मंडळी महाराष्ट्रातून जमली होती. त्या महाराष्ट्रामधून देवाचे प्रतिनिधी म्हणून एक लाडका देवाचा, लढीवाळ प्रेम भाव असणारा जवळचा नामदेव महाराजांना पाठवलं होतं. संत परिषद सुरू झाली. देवाला बघायचं होतं, कच्च गाडग का पक्क गाडग, कोणाला बघायचं होतं? गोरोबा काकांना. तपासायचे होते गाडगे कोणते. कालचा सण झालेला गाडगे नाहीत. प्रत्येक बाई येऊ लागली. काल बघू लागलो बाजारामध्ये असं गाडग.
काय काय ते कसं वाजते काय नाही, धपकून जर वाजलं तर भद असते का? तसं का महिला मंडळ गाडगे कशी वाजवायची? टणकून वाजल्यावर हा चांगलं कडक भाजल्यानं, धपकून वाजल्यावर कसं गाडगं विठाला पुरुष मंडळ वरून मान हलवायचं कच्चन पकड. त्या गाडग्याकडे आपलं जाणच नसते. माता मौलीचा कार्यक्रम झालाय. बाजारातून जात असताना एक कुंभार तिथे बसले होते. प्रत्येक 5-5 माता मौली होत्या. तसं गौरवा काकांनी गाडग कसं आहे बघू लागले. संत प्रसिद्ध चालू झाली. निवृत्तीनाथ महाराज सुकांताबाई म्हणजे गादी पक्के पाठीमागे येता येताच नामदेव महाराजांची बारी आली. नामदेव महाराज म्हणजे हे काही गाडग बघण्यासारखी संत परिषद नव्हती. नामदेव महाराजांनी काढता पाय घातला, काढता पाय घालून जे पळाले आळंदीवरून छत्रावरून वाटलं. रावण घातल्यावर देवाची भेट झाली, भगवंताची विट्यावरच्या पांडुरंग परमात्म्याची भेट झाल्यावर विचारलं, नामा कशी झाली संत परिषद? त्यावेळेस नामदेवांनी सांगितलं, संत परिषद कशी झाली सांगायसारखी नाही देवा. तिथे एक म्हातारा होतो, त्या म्हातारा डोक्यात हाणू लागलं. म्हणजे खटाखट लागू लागलं. म्हणजे लोक काहीच करू लागले. मला वाटलं की डोक्यात हाणल्यावर किती लागतं. अरे नामा माझ्या जवळ जरी तू राहिला तर तुला काही कळालं नाही. अरे ते ज्ञानाचं थापटणं होतं. त्या ज्ञानाच्या थापटणीमध्ये किती ज्ञान भरलेलं आहे का नाही हे ज्ञानाचं थापटणं होतं. तुला जीवनात नाही कळालं. विठ्ठल तुला कच्च म्हणून ठरवलं, कच्च म्हणून ठरवलं. देवाचं संबोधन नामदेव महाराज घरी गेले. माऊलींना राहुलं नाही. माऊलींनी आळंदीवरून कुठं आले? पंढरपूरला आले. पंढरपूरला येऊन सांगितलं, नामदेवा तुमच्या संगतीमध्ये मला तीर्थयात्रा करायची आहे. नामदेव महाराज सांगितलं, देवाला विचारा. देवाकडे घेतले. देवानं बघितल्याबरोबर एक ज्ञान एक नाम आहे. हसवणी पंढरीराव पाहे नाम्याकडे म्हणे नवल केवढे हसे किती हसले. कारण देव होता विटेवरचा म्हणून परमात्म्यानं हसल्यावर सांगितलं, माझ्या नामदेवाला हुशार तीर्थयात्रेला घेऊन जा. एक ज्ञान नाम तीर्थयात्रेला गेलं. तीर्थयात्रा करत 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 पंजाब पर्यंत गेले. आणि पंजाब मध्ये शिखाचं मंदिर आहे. तिथं सुद्धा नामदेव महाराजांनी आपल्या महाराष्ट्राची परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा पंजाब पर्यंत नेली. किती क्रांती आहे, किती संत आपल्या महाराष्ट्राचे मोठे आहेत. शीख ग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे काही लिहिलेले आज बी शिखाच्या ग्रंथामध्ये लिहिलेले उद्गार आहेत. तिथं सुद्धा तिथून तीर्थयात्रा करत 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 काशीला आले. काशीला येऊन काशी विश्वनाथाला समजलं, 2 संत माझ्याकडे आले. एक ज्ञान एक नाम. काशी विश्वनाथाने सांगितलं 2 संत आहेत म्हणले. कारण आम्ही मग आल्याबरोबर आमचे वसंतदादा कुठं होते? येशी मध्ये होते. आमचे बंधू 2 जण होते. दंडीमध्ये व्यवस्थापक होते. कारण काहीतरी माणसाचं प्रेम असल्यावर माणूस अडवत असत. त्यांनी सांगितलं 2 संत आले. 2 संत आले म्हणल्यानंतर स्वतः काशी विश्वनाथाने सांगितलं आपण येशी कशी गेलं पाहिजे. काशी विश्वनाथांनी गावाच्या बाहेर आले. गावाच्या बाहेर येऊन स्वतः विश्वनाथांनी
बघितलं, हात जोडले, स्वतः माऊलींच्या हाताला धरलं. माऊलींचा हात धरल्याबरोबर ज्ञानोबाचा हात प्रेमी धरी विश्वनाथ आईसे धावत चालत दोघे आले गंगेहात. प्रेमानं माऊलींचा हात स्वतः काशी विश्वनाथाने सुद्धा हातात धरला आणि दोघे बरोबर भरगंगेच्या मधोमध आल्यावर एक बाई उठली, माऊलींच्या पायाला घातली. नामदेवाला म्हणले, ए बाई तू कोण आहेस? त्यावेळेस त्या बाईनं सांगितलं, मी कोण आहे? मी तीर्थयातली गंगा आहे. गंगा आहे. गंगेला सुद्धा जर पवित्र व्हायचं साधना जर असतं, गंगेला सुद्धा जर पवित्र व्हायचं असेल तर कुठे यावं लागते? संताईपाशी. आणि ज्ञान माऊलींचा पाय धरला. माऊलींचा पाय धरून गंगेला सुद्धा तीर्थाला सुद्धा जर पवित्र व्हायचं असेल तर एकमेव संताईपाशी यावं लागतं. येते पुण्यात भावया पर्वकाळ पाया तळी वशी वैष्णव. कारण तीर्थांची इच्छा संतांच्या पायापाशी यावं लागतं. जगातले तीर्थ कुठे येते? वसंत महाराज, जगातले तीर्थ पंढरपूरला येते भर दुपारी 12 वाजता. कारण तिथं येते, तिथं स्नान करते तीर्थाचं. कारण स्नान करून दर्शन घेते. शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळ, शंकर सकळ तीर्थे माध्यान काळी येते पुंडलिका जवळी करती आंघोळ वंदिती चरणी हो. कारण जगातले तीर्थ पवित्र व्हाता असेल तर पुंडलिकाजवळ येतात, तिथं स्नान करतात आणि पुंडलिकाचं दर्शन करून वापस जातात. कारण संतांना तीर्थाला सुद्धा पवित्र व्हायचे ठिकाण जर कोणचं असेल तर संत आपण का संतांच्या संगतीमध्ये भाग्य चांगलं आहे. तुम्ही एवढे नशीबवान आहेत, तुम्हाला बाकीकडे पुढे जायची गरज नाही.
आपल्या गावामध्ये 2 संत आले, भाऊ बाबा, भगवान बाबा. या संतांची आपल्याला सेवा केली. मी गादीवरून सांगतो, जीवनामध्ये संतांची सेवा केल्यावर, जीवनामध्ये सेवा जर एकनिष्ठेने संतांची करा, त्याच्या जीवनामध्ये कधीच काही कमी पडू शकत नाही. हे गादीवरून उभं आहे. कारण संतांची सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. देवाला सुद्धा संतांची सेवा केली आवडते. जीवनामध्ये जर माणसाच्या जीवनामध्ये परमार्थच करायचा असेल तर खरी संतांची सेवा करा. विठ्ठला तुका म्हणे संत सेवा हीच देवा. कारण तिथं ज्ञानोबारायांनी तिथून गेले, पुढे काशी विश्वनाथ दर्शन घेतलं, मुक्काम घेतला. तिथून पुन्हा एक ज्ञान नाम पंढरपूरला आलं. पंढरपुरामध्ये येऊन माऊंगत केलं. सर्व संत मंडळी जमली. जमल्यानंतर भोजन झालं. भोजन झाल्यानंतर काही संतांनी विचारलं, नामदेवा, माऊलीच्या संगतीमध्ये तुम्ही तीर्थयात्रा केली, त्या तीर्थयात्रेचं सुख किती असतंय ते कुणाला विचारलं. नामदेव महाराजाला. नामदेव महाराज त्यावेळेस सांगू लागले, संत संगतीचे नामदेव महाराजांनी सांगितलं. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही ते. कारण संतांच्या संगतीचं काय सुख सांगा. कारण संतांच्या संगतीच्या सुखाचं वर्णनच करता येत नाही. ते वर्णन काय करावं त्या संतांच्या सुखाचं. संतांच्या संगतीमध्ये सुख इतरांच्या ठिकाणी माणसाला कुठं सुख नाही. एकमेव उद्धाराची साधना म्हणजे संतांच्या संगतीचं सुख.
सांगितलं. काय म्हणा? सुखानुपम्य संतांची संगती, सुख अनुपमे संतांची संगती, प्रत्यक्ष अलंका भोवनी नांदत असे. प्रत्यक्ष अलंका भोवनी नांद तसे. तो हा महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवली प्रगट केली. कारण प्रत्यक्ष सुख जर बघायचं असत तर आपण माऊलींच्या समाधी सोहळ्याला आवर्जून कुठं गेलं पाहिजे? अलंकापुरी गेले पाहिजे. कारण तिथं किती सुख आहे. कारण संतांपाशी सुख असत. एकमेव संतांचं ठिकाण असं आहे. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, नानाबाई अलंकापुरी, नानाबाई कारण संतांच्या संगतीमध्ये, कारण सुख जर कुठं असन अलंकापुरीमध्ये. समाधान संतांपाशी नावावणे देवा, चला तया ठाया विश्रांती घ्यावो या कंपवना. संतांच्या संगतीमध्ये किती सुख आहे. विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु होते. विवेकानंद कॉलेजला जात होते. कारण कॉलेजला विवेकानंद जात असताना विवेकानंदांनी कॉलेजचे मुलं म्हणल्यावर कसं असतंय, शेलगावकर तरुण मंडळी, कॉलेजचे मुलं म्हणल्यावर धिंगा मस्ती करत करत बोलत पायी रस्ता त्यावेळेस कॉलेज करायचे मुलं धिंगा मस्ती तिथं आलीच. विवेकानंद रामकृष्ण परमहंस विवेकानंद त्याचे मित्र कॉलेजला जाऊ लागले. कॉलेजला जाता 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 विवेकानंद कालिंग माता मंदिरामध्ये उन्हाच्या तिरंगीला पाठशेकर बसले असताना चपी केलेली होती. पाठशेकर बसले होते. कॉलेज कुमार जाता जाता ते विवेकानं असा ठोका धरला, रामकृष्ण परमहंसाच्या चपीमध्ये मारला. मारल्यावर रामकृष्ण परमहंसाने आता जिकड झालेलं महात्मा होता. माग वळून पहिलं कोण आहे? संघाच्या कॉलेजच्या मुलाने सांगितलं, बाबा विवेक आहे, विवेक आहे. बर रामकृष्ण परमहंसाने सांगितलं विवेक, त्यावेळेस त्यांच्या आईनं सांगितलं होतं म्हणून. रामकृष्ण परमहंसांची आई होती, ती आईनं सांगितलं, ए बाळा विवेक भेटल्याशी तुझ्या जवळचं ज्ञान कोणाला सांगू नको. विठ्ठल विठ्ठल सांगितलं विवेक आहे, विवेक आहे. बघितलं बघून, ए बाळा विवेक आहे का? ये इकडे. कारण म्हातारी माणसं असल्या लाल पट्ट्याची लय पुढची असते. आमच्या गावात एक
म्हातार उत्तम बाबा म्हणून आमचे खरी घटना आहे बर. पोराने थोडं हसीत मजा करायची. हसीत मजा केली की बाबाने म्हणायचं काय बाळा बाबा काय चाललंय काय जवळ घ्यायचं काय ते घ्यायचं फिरून डोक्यात घालायचं. तस जवळ जाऊ मग अरे जवळ जर केला तर म्हातारे माणसं लय गुणी असतात म्हणजे जवळ बोलू येतात आणि काठी नांदतात म्हणजे एक जाऊन मग जवळ एकाला वाटलं एकानं ओळखीला आणि उद्गार हे बाळा म्हणलं ये म्हणलं उद्गार वेगळेच आहे काहीतरी त्या बोलण्यामध्ये काहीतरी विवेकानंदला वाटलं एकाला वाटलं आणि वेगळं बोलवलं नाही. विवेकानंदांना जवळ बोलवलं. विवेकानंदांना जवळ बोलवून हातात पुस्तक होते हातात हात दिला. विवेकानंदाला जवळ घेऊन पाठीवर हात फिरवला आणि विवेकानंद डोक्यावर हात ठेवल्याबरोबर हातातले पुस्तक गळून पडले. सगोचे मित्र म्हणले विवेक्या चल घरला फक्त घरी जाऊन सांगा म्हणले आईला. विवेक नाही कारण रामकृष्ण परमहंसाची संग झाल्यावर विवेकाचा विवेक राहिला नाही. विवेकाचा विवेकानंद झाला. रामकृष्ण परमहंसापाशी होते त्यांचे गुरु होते तेवढंच ज्ञान विवेकानंदांना प्राप्त झालं. कारण एवढं संतांच्या संगतीचं महत्व आहे. कारण ज्यावेळेस नाताच्या घरी एक गावबा होता फक्त आईनं सांगितलं गुळाची पोळी भेटते म्हणून त्याला आम्ही सोडलं होतं. कुठं? नाथ महाराजांच्या घरी. नाथ महाराजांचं वय झाल्यावर नाथ महाराजांनी सांगितलं आता वय झाले म्हणजे माझे आता पुढचं रामायण आता माझ्याला काही होणार नाही. तर लोकांनी बघितलं आता कोण हे रामायण त्यांचे स्वतः हरिपंडित काशीहून शिकून आले. म्हणले आता बघा म्हणले ब्राह्मण चमत्कारी असतात म्हणले डोक्याला बुद्धी सुचू देत. हरिपंडित आल्याबरोबर बाजूला ते निघाले तर पूर्व गादीवर बसले. म्हणले राहिलेलं रामायण कोण पूर्ण करीन म्हणल्यावर म्हणले आहे म्हणले एक माणूस माझ्याकडे उद्या रामायणला लेखक म्हणून बसवायचे. भरले सुंदर लोक आले. त्यावेळेस हाक मारले लोकांनी बघितलं हरिपंडित येणार आज येणार बशीधर गादीवर महाराज. हरिपंडिताला नाही बसविलं. आवाज दिला ए गावा ये इकडं. गावा फक्त एकाच कामाच होता पोळी खाण्यान झोपी झाली. काम ते नाही करायचं. गावा नाव ते खाऊबाच होता. तर मंडळी खाणे झोपणे काम धंदा काहीच केलं त्याच्या जीवनामध्ये फक्त नाथ महाराजांच्या जवळ होता. तर संतांच्या जवळची मी उदाहरण सांगणार. हरिपंडिताला जवळ बोलवलं जवळ बोलवून आपलं स्वामी विठ्ठल गावाला जवळ बोलवलं गादीवर बसवलं. गावाच्या हात मस्तकावर ठेवल्या बरोबर तिथून पुढचं रामायण नाथ महाराजांनी लिहिलंय का गावानं लिहिलंय आणि त्याच्यातला फरक कळाला नाही. उलट नाथ महाराजांच्या उजवं रामायण पुन्हा लिहिलं हरिपंडितांनी लिहिलं गावाने लिहिलं. कारण संतांच्या संगतीमध्ये ते गाववा फक्त राहिल्यामुळं त्यांनी त्यांचा मुलगा जरी आला तेवढा शिकून त्याला नाही बसवलं. त्यांच्यापाशी फक्त गाववानी राहून त्यांचा प्रसाद सेवन केला.
त्याच्यामुळे गावांनी रामायणाची कवी झाली म्हणून संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. विठ्ठल एक महिला होती बाबाच्या, जेव्हा बाबा वारी करत होते पंढरपूरची, एक समा नावाची महिला होती एका गावामध्ये. बाबा वारीला निघाले बाबा तिथे थांबले. त्या महिलेनं अंगावर वस्त्रच कधी ठेवायचं नाही. लोकांनी येडी समा म्हणून म्हणायचं, माणसातून जावं, इकडे जावं तिकडे जावं, वस्त्र तिच्या अंगावर कसलंच नव्हतं. त्या गावामध्ये बाबा गेले. बाबांनी ती आली पुढून. बाबा बसलो. लोकांनी तिच्या चौकून टायर काही कारप वगैरे काही धरले असतील त्या काळामध्ये फडकी म्हणजे बाबा ती येडी समा म्हणते तिला. बाबा म्हणे सोडा तिला, म्हणजे काहीच होत नाही. बाबाच्या खाली बेडशीट दातरलेलं होतं. बेडशीट त्यावेळेस बाबांनी जवळचं बेडशीट घेतलं. तिच्या जीवनात त्या येड्या समेनं कपडा अंगावर घातला नव्हता, कसलाच. कधीच कपडा तिच्या अंगावर घातला नाही त्या समानं. बाबांनी जवळचं बेडशीट घेतलं, तिच्या अंगावर फेकलं. तिनं जवळ घेतलं ना अंगाला लावलं. बेडशीट बांधून तिनं बाबासोबत ती बेडशीट अंगावर बांधलं. बाबासोबत 40 वर्ष पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. त्या येडी समीने एक नाही 2 वेळेस नाही पुन्हा अंगावरचं वस्त्र काढलंच नाही, फक्त बेडशीट बांधित राहील. बाकी वस्त्र कुठलं घातलं नाही. जे अंगावर बेडशीट होतं तेच तिनं घातलं. 40 वर्ष पंढरपूरची वारी केली आणि 40 वर्ष पटणची वारी केली. बाबा आहे बरोबर, कारण किती संत बाबा मोठे. येड जरी माणूस असलं, बाबाच्या जवळ आल्यावर त्याचा जीवनाचा काय पलट होतो. आज तिचा काय पलट एवढे सगळं झालं. तिला आज लोक समाबाई भारा, कारण संतांच्या संगतीमध्ये किती सुख आहे. तिच्या जीवनामध्ये बाबांची वेळ झाली, तिच्या जीवनाचा काय पालट झाला. किती मोठे आहेत बाबा. कारण बाबांनी ज्यावेळेस आळ घेतलं त्यावेळेस आपलं लिंग छेदन केलं. त्या ठिकाणी बाबांच्या रक्त पडलं होतं. त्या ठिकाणी आज त्या गायत तुळशी. बाबांचा चमत्कार, पाण्यावर बसून बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली. नागणी संत माधव बाबा मुळवणकरांनी त्यावेळेस मोतीराम महाराजांनी सांगितलं, माझा प्रसाद म्हणून गावरान आंब्याला दसऱ्यामध्ये फळ भेटत. गावरान आंब्याला आंबे असते दसऱ्यामध्ये. आता शंकरीत काही वाले दसऱ्यामध्ये गावरान आंब्याला मोतीराम महाराजांचा प्रसाद म्हणून काय असतोय, आंबा भेटतोय. ते जर आंबा ज्यांना मूलबाळ होत नाही, लेकर होत नाही, त्याचा जर प्रसाद खाला, तो प्रसाद सेवा भेटला. कितीतरी उदाहरण आहेत मूलबाळ झाले. अग्नी संत माधवांचा चमत्कार सप्ताह चालू होता. त्यावेळेस पूर्वीच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये सप्ताह होता. आमच्या अध्यक्षांना माहित असेल. त्यावेळेस बाबाकडे गेले. बाबाने सांगितलं, बाबा माधव बाबा मुळवणकर, बाबा चुलवण काही पेटवणं काय करावं, आता कसं करावं. 11 वाजले, चुलवण पेटवणं, पाऊस चालू आहे. त्यावेळेस बाबांनी सांगितलं, ए पूर्व म्हणले चुलवण पेटलेला खाली फोदा म्हणले. खाली फोदल्याबरोबर खालून चुलवण आपोआप पेटलेलं होतं. संतांचे उद्गार होते. आज सप्त्याला
126 वर्ष झालं काडी पिटीचा पुन्हा त्या सत्याला अग्नी संत माधवबा मोळवण ज्या संस्थांमध्ये मी राहतो त्या संस्थानला काडी पिटीवर स्वयंपाक अद्यापी नाही. काय म्हणत ना वर्षातून एकदा काडी पिटीवर स्वयंपाक होत नाही. शेवटच्या दिवशी. आपोआप जमिनीत जो इस्तव निघतो त्याच्यावरच प्रसाद. त्याच्यावर 2 लाख लोकांचा स्वयंपाक होतो. आज जरी त्या गायत बघायचं असन मार्च या महिन्यामध्ये सर्वांना निमंत्रण हलवून शुद्ध अष्टमीला. कारण आमची श्री हरिभक्ती प्राईम 50 वर्ष ज्या फळाची सेवा करत आहेत ते भरत महाराज मरकुटे 50 वर्ष त्या ठिकाणी सेवा करत आहेत. आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांनी आतापर्यंत तिथं ते इस्तो बघण्यासाठी असते आणि त्यांना माहित आहे काही सरदार म्हणून मानणारे काही लोक आले. असं जसं कॅमेरा आता कसं लावलाय मी बोलवलंय उद्या बघण्यासाठी आमच्या भयान तसं तिथं आल्यावर कॅमेरे लावले. कॅमेरे लावून बघितलं इस्तो खरं आहे का करायचा. ते लोकांनी मीडियावाल्यांनी इस्तो निघाल्यावर म्हणजे जगात कुठली बातमी द्यावी मोळवणची बातमी द्यावी. इस्तो बघितला 6 नवड घातला निघून गेले. कारण संतांचं ते किती अवलौकिक महत्व आहे. आणि आमच्या भगवान बाबाच्या तुळशी आहेत. भगवान बाबांनी आमच्या लोकांनी ज्ञानेश्वरीवर भाव ठेवावा ज्ञानेश्वरी वाचावी म्हणून भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी समोर ज्ञानेश्वरीचं महत्व. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. कारण पाण्यावर बसून का ज्ञानेश्वरी वाचली भगवान बाबांनी. माझ्या ज्ञानेश्वरीवर भगवान बाबांचा भाव होता. भगवान बाबांनी ज्ञानेश्वरीवर भाव होता. भाव धरून बाबांनी ज्ञानेश्वरी वाचायची. आणि मी गेल्यावर सुद्धा लोकांनी माझ्याकडे बघून ज्ञानेश्वरी वाचावी. प्रत्येकानं दररोज आपल्या जीवनामध्ये बाबा जसे ज्ञानेश्वरी वाचत होते तसं आपण जीवनामध्ये बाबांची सेवा करत असताना 5 तरी वेळ घेतल्याशिवाय जेवायचं नाही. म्हणूनच एकमेव आपल्या जीवनामध्ये आपण काय करायचं आपण संत भगवान बाबाची सेवा करा. मन विश्वास करा. आपल्या जीवनाचा जर काया पालट होत असेल अशा संतांची अशा साधूंची सेवा करा. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिके नाही तिथे अशा साधूंची सेवा करा. एक भगवान बाबा मोतीराम महाराज वामन भाऊ
अशा संत महात्म्यांची सेवा करा, कारण असे साधू पुन्हा जन्माला येणार नाही. नंतर असा महात्मा कलियुगामध्ये हे 4 महात्मे सोडले तर पुन्हा असे महात्मे आपल्या उद्धार साधण्यासाठी येणार नाही. आपण एकमेव अशा साधूंची करा. साधू साधू अशा संत महात्म्यासाठी जगाचा मानव पुढे होतो. ज्यावेळेस ज्ञानोबारायांना समाधी दिली, निवृत्तीनाथ महाराज लागले, सुपानका करायला लागले, चिमुकली मुक्ताईनं तटावर फोडला. एक ज्ञानोबाला ज्यावेळेस आई गेली त्यावेळेस एवढं दुःख झालं नाही. जगाच्या मालकानं ढसढसून रडावं माझ्या ज्ञानोबाला. निवृत्तीनाथ महाराजांचा टावर फोडला, सोपान काका रडू लागले. मुक्ताईनं सांगितलं ज्ञानोबाला, ज्यावेळेस आई गेली नाही तेवढं दुःख झालं, तुझ्या जाण्यानं दुःख झालं. माय बाप्या माते गेले जेव्हा, माय बाप्या माते गेले जेव्हा, ज्यावेळेस आई आणि वडील गेले त्यावेळेस एवढं दुःख झालं नाही. ते रडले, त्यांचे बंधू म्हणून रडले. जगाच्या मालकानं सुद्धा संतांसाठी रडले. त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेब ते रडले. काय त्यांचे बंधू म्हणून रडले. तुम्ही का रडताय? त्यावेळेस सांगितलं, देव म्हणता रुक्मिणी, हाची एक योगी देखला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक्यासी. नाना होत सखे दक्षिणा ज्ञान देवा, नाना होत सखे दक्षिणा ज्ञान देवा.
ज्ञानोबरायांच्या संतांच्या देव रडतात. जगात देवानं संतांसाठी लढावं, किती अलौकिकता आहे. म्हणून आपण एकमेव आज एखादी वाढवून सांगतो आपल्या जीवनामध्ये एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आपण वामन बाबांचं मध्ये गेले एवढं समाधान वाटलं. असं सुंदर असं आपल्या गावात मंदिर झालंय. आपण कुठंच जायची गरज नाही. आपल्या गावामध्ये भगवान बाबा, वामन भाऊ बाबा एवढं मोठं मंदिर आहे. इथं सर्वांनी दररोज सकाळी स्नान झाल्यावर माझ्या तरुण मंडळीला विनंती आहे, तरुण पुढं बाहेर बसले, तरुण मंडळी, मुसलमानाचा मुलगा सकाळी 3 टाइम नमाज पढतोय. किती टाइम? 3 टाइम. तो तरुण मंडळ एकच सांगतो, सकाळी स्नान झालं मंदिरात येऊन दर्शन घ्यायचं. जीवनाचा काय पालट होत. प्रत्येकानं जीवनामध्ये समाधान सुख जर पाहिजे असन अशा साधूपाशी असे साधू भगवान बाबा, मोतीराम महाराज, वामन भाऊ अशा साधूंची सेवा करा. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. नाही सुर